भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेचा निलंगा येथे आज होणार समारोप। निलंगा तालुक्यातील मागणी थोर येथून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रेला दिनांक 24 रोजीपासून सुरुवात झाली होती। 100 गावे आणि तब्बल 300 किलोमीटरचा पायी प्रवास करीत निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ अशा 3 तालुक्यातून 12 दिवसांचा प्रवास आज पूर्ण होत आहे। या जनसन्मान पदयात्रेत महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या पदयात्रेत सहभागी होऊन समारोप करणार आहेत। या पदयात्रेचा समारोप शहरातील नीलकंठेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन होणार आहे। त्यानंतर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला प्रमुख उपस्थिती अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार प्रभू चव्हाण, आमदार रमेश कराड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, आमदार शरणू सलगर, जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार प्रकाश खंडरे राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.